नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. पुन्हा एकदा आपलं स्वागत. बघा मित्रांनो, आपण आपल्या कोकणातल्या गावी आलोत आणि शिमगोत्सव सुरू आहे. आज आपल्याकडे होळी आहे मोठी आणि होळीच्या दिवशी कोकणामध्ये होम लावला जातो आणि होमासाठी आपल्याला लाकडं जमवलं जातात, म्हणजे हलकून टाकायचं होळीवरती. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आमच्या गावातील पारंपरिक पद्धतीने होळीसाठी जी लाकडं जमवतात किंवा हलकुंड आणले जातात त्याचा व्हिडिओ असणार आहे. आणि तुम्हाला सर्वांना, तुमच्या परिवाराला प्रथमतः होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि चला आता आपण जाऊया तिकडे आणि आमच्या गावातील पारंपरिक पद्धतीने कशा प्रकारे आम्ही लाकडं आणतो होळीवरती ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. आणि जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. त्यामुळे आपल्या चॅनलमध्ये येणारे अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर चला मित्रांनो, आणि तुम्ही यातून आजपासून जे येणारे होळीचे सर्व व्हिडिओ असतील ते कंटिन्यू बघा. चला, तर आता पुन्हा भेटू आपण तिकडे होळीवरती. ते ढोलवायला सुरुवात झालेली आहे. चला जाऊया. तर चला मित्रांनो, आता आपण निघतोय होळीवर जायला. बघा, अख्ख्या गावामध्ये आमच्या कणे रांगोळी काढलेली आहेत. पालखी आज गाव घेणार, त्यामुळे बघा पुन्हा रोडला कणे वगैरे काढलेले आहेत. चला आता आपण जाऊया होळीवरती. आणि तिकडे आता ढोल वाजतोय आणि लाकडं आणायला सुरुवात होणार. बघा पूर्ण गावभर, जे पूर्ण गावातून हे कणे रांगोळी सर्व काढलेली आहे. तर चला जाऊया डायरेक्ट होळीवर. पाहू शकतो बघा आपण आता इकडे सुरुवात केलेली आहे. बघा बघा इकडे आपण आता हलकुंड आणायला सुरुवात झालेली आहे. ढोल वाजतोय तिकडे. जी मज्जा आहे हलकुंडांची. तुझ्या हात कर. कोण इकडे वाजत वाजत आलंय बघा.
तर बघा मंडळी, आता आम्ही आमच्या होमावरती आलो आहे. ही साना आहे आमची. इकडे आता आम्ही होळीवरती हलकुंड टाकली आणि आता बघा इकडे सानेवरती आलो आहे. आणि आता आम्ही इकडे देखील हलकुंड, बघा इकडे होम आहे आणि सर्व गावकरी बघा. आणि इकडे आता यावर्षी आम्ही काम केलं आहे, सानेचं नवीन बांधकाम केलं बघा. इकडं हा झाडा पार देखील बांधलेला आहे इकडं, सर्व लोकांना बसण्यासाठी पाहू शकतो आपण. आणि इकडे साना आमची बघा, छान असं बांधकाम केलेलं आहे सानेचं. आणि इकडे बघा हा पार आहे, पाहू शकतो आपण. म्हणजे येणारे लोक इकडे बसू शकतात, पाहू शकतो आपण बघा. आणि आता आम्ही इकडे सर्व हलकुंड टाकून बघा, सर्व गावकरी आता येत आहेत इकडे सानेवरती देखील. पाहू शकतो बघा आपण, सर्व आता लाकडं आणतायत होळीवरती, होमावरती इकडे.
शकतो बघा किती लाकडं इकडे आणलेली आहेत. आणि आता बघा इकडे आता सुरुवात झाली, लागते आता लाकडं सर्व. गेलाय काय वरती आहे आणायला. आपण पाहू शकतो बघा आता इकडे एवढी लाकडं आणून झालेली आहेत बघा. ही सर्व लाकडं आमच्या गावकऱ्याने आणलेली आहेत इकडे वाजत गाजत आपल्या परंपरेप्रमाणे. ही जे मित्रांनो ही बघा जे टाकाऊ जी लाकडं होती जी जमिनीमध्ये अशी पडीक होती ती लाकडं सर्व आम्ही होमासाठी आणलेली आहेत, जेणेकरून जमिनी पण साफसफाई होईल आणि ही लाकडं देखील चांगल्या कामासाठी लागतील. बघा सगळे लहान जे सगळे गावकरी मुलं वगैरे आहेत, सर्व ज्येष्ठ नागरिक वगैरे सर्व आहेत बघा. पाहू शकतो आपण सर्व गावकरी या शिमगोत्सवामध्ये सहभागी होत असतात बघा. आपण पाहू शकतो इकडे बघा बघा आता इकडे होम करत आहेत बघा. पाहू शकतो बघा आपण. इकडे बघा पाहू शकतो आपण आता लाकडं उभी करायला होळीची जी लाकडं आहेत ती बघा उभी करायला सुरुवात केलेली इकडे होमावरती. आणि आता ही सर्व जी आपण लाकडं आणलेली आहेत सर्व लाकडं इकडे आता लावून घेणार आहेत. पाहू शकतो बघा गावकरी कशा प्रकारे आपल्या पारंपरिक पद्धतीने होमाची तयारी करत आहेत ते आपण पाहू शकतो बघा. मित्रांनो तुमच्या गावात देखील अशी तयारी करत असतील किंवा आणखीन कशा पद्धतीने होम तयारी करत असतील किंवा काही ठिकाणी माड तोडण्यात जातो किंवा काही ठिकाणी झाडं तोडण्यात येतात, तर तुमच्या गावामध्ये कशी पद्धत आहे ती देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. बघा पाहू शकतो आपण व्हिडिओ अगदी कंटिन्यू हा छान असा कार्यक्रम शिमगोत्सवाचा कोकणामध्ये सुरू आहे सध्या. अरे काही आतमध्ये उलटा फिरव.
तर बघा मंडळी, आता आपला हा इथली होळी आहे ती आपली तयारी झाली आहे सर्व. आणि आता आपले गावकरी बघा निघालेत. आपल्या समाज मंदिराची गावामध्ये जी होळी आहे तिकडे आपण तयारी करायला निघणार आहोत. बघा आता सर्व गावकरी इकडून निघालेत आणि जाऊया आता आपण तिकडे. पाहू शकतो आपण कशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने जी होळी आहे ती इकडे शिवलेली आहे. तुमच्या गावामध्ये देखील अशा प्रकारे होळी शिवत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या गावात कशी परंपरा आहे, कशा पद्धतीने सण साजरा करतो ते देखील आम्हाला सांगा. तर चला मित्रांनो, आता आपण भेटू आमच्या डायरेक्ट होळीवरती, तिकडे पाहूया. चला बघा गावकरी निघाले त्याला सर्व. आता आपण पण निघतोय आणि डायरेक्ट आता आपण तिकडे त्या समाज मंदिराजवळ होळीजवळ भेटूया. तर बघा मंडळी, आता आपण आमच्या कोकणातील शिमगोत्सव सुरू झाला, त्यामध्ये आपण हलकुंड आणण्याचा जो कार्यक्रम होता तो आपण बघितला. बघा आम्ही आमच्या होळीवरती होमावरती जी लाकडं आणली ती देखील पाहिली. इथं देखील आपण लाकडं आता आणली बघा होळीवरती. पाहू शकतो आपण बघा सर्व गावकरी इकडे जमलेले आहेत. सर्व लाकडं वगैरे आणून झालेत बघा, पाहू शकतो इकडे सगळी. आणि अशाच प्रकारे दरवर्षी आम्ही होळीच्या दिवशी हलकुंड आणत असतो. प्रत्येक गावामध्ये अशाच प्रकारे होळीची हलकुंड आणली जातात. तुमच्या गावामध्ये कशी पद्धत आहे? काही ठिकाणी माड आणले जातात, काही ठिकाणी आंबे आणले जातात. तर आमच्या ठिकाणी जी सुकी लाकडं आहेत ती आम्ही आणतो. मित्रांनो, तुमच्या गावामध्ये कशा पद्धती ही पद्धत आहे हलकुंड जमा करायची किंवा माड आणण्याची ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. त्यामुळे काय होईल, आपल्या चॅनलवरती येणारे अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. शिमगोत्सवाच्या गावाकडच्या व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मित्रांनो, थांबणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. हा जो हलकुंडाचा कार्यक्रम आपण इथे थांबवणार आहोत आणि आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये जी पालखी आपल्या गाव घेणार आहे, आपल्या घरी येईल, ते देखील व्हिडिओ आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, थांबूया, काळजी घ्या, बाय बाय.